निष्काम पद्धतीने त्यांनी उपासना, निष्काम पद्धतीने त्यांनी कर्म केलेलं असतं. आणि मग ते जे प्रारब्ध आहे ते हळूहळू कमी होतं आणि मग राहिलेलं जेवढं भोगायचं प्रारब्ध आहे तेवढं एकदा भोगून झालं की मग त्याची पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका होते किंवा कर्मबंधनातून सुटका होते. कर्मबंधन याचा अर्थ मागे केलेल्या कामाचं म्हणजे संचिताचं बंधन. आता हे संचिताचं बंधन भोगता भोगता जर का व्यवस्थित क्रियमाण वापरलं तर नवीन बंधनं तयार होत नाहीत. पूर्वीची बंधनं असतात ती त्याच्यातून कर्मानी किंवा त्या ज्या काही भोग असतील त्या भोगाने सुटून जाता येतं. आणि अशा प्रकारे कर्मबंधनातून सुटण्याची ही प्रोसेस आहे. आपली सकाळची 7-8 प्रार्थना काय हीच आहे ना, माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालेलं आहे, यातून सुटून जाण्याचा सोपा आणि कुठलाही मार्ग नाही. आणि अर्थात ही जी जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होते त्या मर्यादेपर्यंत मी दररोज सर्वांगाने अधिकाधिक शुद्ध होतोय. म्हणजे काय करतोय, मी चांगला वागतोय, मी निस्वार्थ वागण्याचा प्रयत्न करतोय, मी निरहंकार वागण्याचा प्रयत्न करतोय किंवा मी समर्पण वृत्तीने वागण्याचा प्रयत्न करतोय. अशा पद्धतीचा हा भाग आहे. आता हा प्रयत्नच आहे. एकीकडे आपण असं म्हणतो की भूतकाळात जवळजवळ 90% सगळं निश्चित झालेलं असतं, पण वर्तमान काळाचा जो 10% भाग आहे आणि जो फक्त माणसाला उपलब्ध आहे तो प्रयत्नवादाचा भाग आहे. आणि म्हणून प्रयत्नवाद हा शेवटी माणसाच्या हातात असतो. सगळं पूर्वी ठरलेलं आहे. स्वामीजी ह्या पुस्तकात म्हणतात, तुम्ही खरोखरच अशा निर्णयावर आलात की सर्व काही पूर्वीच ठरलेलं आहे तर तुम्ही काय कराल, तर मग कुणालाच उत्तर देणार नाही, कसलीच धडपड करणार नाही, काही खाणार नाही, श्वास घेणार नाही, कारण सगळं पूर्वीप्रमाणे होणार आहे, आपल्याला कशाला करायला पाहिजे असं. पण इतका पूर्ण म्हणजे तुम्हाला जे काही समोर मिळतंय ते तुम्ही कुठल्याही पद्धतीची तक्रार न करता जर का केलं तर हा एक वेगळा आदर्श जगापुढे होईल. परंतु असं करणं सोपं नाहीये, जवळजवळ अशक्य आहे. किंवा तुम्ही म्हणाल की प्रयत्न न करण्याचा निर्णय घेईन, मी काहीच प्रयत्न करणार नाही, जसं होईल तसं वाहत जाईल. परंतु न करण्याचा निश्चय हा सुद्धा एक प्रयत्न असतो असं स्वामीजींनी म्हणतात. आणि म्हणून आपल्याला आपल्या स्वभावातल्या छटा ज्या आहेत त्या हळूहळू बदलायला लागतात. भय, राग, धैर्य, शांती. भय, राग कमी करून धैर्य, शांतीकडे वाढवायला लागतो. आणि त्यासाठी पेशी विज्ञान आणि पेशीच्या छटा सुद्धा आपण बदलू शकतो. हे आपण इतर ठिकाणी किंवा इतर वर्गामध्ये बघितलेलं असतं. आता जीवनात अतिरेकानी, अतिलालसेनी, अति महत्वाकांक्षेनी, अति सुखांक्षेने सुख घेणारा माणूस भौतिक सुख घेतो आणि मग शेवटी दुःख भेगून मरून जातो. आणि मग संयमी माणसाला जो असेल, याच्या विरुद्ध जो संयमी माणूस असेल तो संयमाने वागतो. हे संयमाने वागता वागता त्याला अनेक सुख सोडावी लागतात, दुःख भोगावी लागते. आणि असं करून सुद्धा शेवटी त्याचं मरण तर टळत नाहीच. मग बऱ्याच वेळा या संयमशीलाला किंवा या साधकाला किंवा अशा प्रकारचा त्याग करणाऱ्या माणसाला असं वाटतं की त्यांनी खूप त्याग केला, जे काही भौतिक सुख त्याला मिळालं असतं ते त्यांनी सोडलं, पण काही प्रमाणात त्याला समाधान मिळालं. परंतु हे समाधान सुद्धा पूर्ण मिळत नाही, कारण साधना कमी पडते. मग अशा वेळेला त्याचा संयम त्याला काही प्रमाणात सुखी ठेवतो, परंतु त्याचे कर्म काय जन्ममरणाचं चक्र तर सुटत नाही. आणि म्हणून अशा माणसांचं काय होतं की जे साधनेला लागतात, जे साधकत्व प्राप्त करतात, साधकत्वाची ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्या पाळतात, परंतु त्यांचं साधकत्वाचं जे आहे ती साधना पूर्ण न झाल्यामुळे त्यांना ह्या जीवनात सुद्धा दुःख भोगायला लागलं किंवा ह्या जीवनात सुद्धा त्यांना भौतिक सुख घेता आली नाही आणि पुढचा तर जन्म आहेच. अशा पद्धतीत काय होतं हा अर्जुनाला प्रश्न पडला, जसं आपल्याला प्रश्न पडतो साधकत्व, की साधकत्व ठीक आहे पण साधकत्व करून पुढे काय, तर तो प्रश्न अर्जुनाला पडला. तो अर्जुनाचा प्रश्न 6व्या अध्यायात त्यांनी विचारला कृष्णाला. श्रद्धा आहे नवे यत्न, योगातून चळून जो, मुकला योग सिद्धीस जाय कोण्या गती सतो. सर्वसामान्य प्रत्येक साधकाला मांडणारा प्रश्न आहे की मी प्रयत्न करतोय पण पुढे काय. आणि हे करता करता ह्या साधकत्वाचा प्रयत्न करता करता हे आयुष्य संपलं तर पुढे काय आहे मला.
तर तोच प्रश्न आहे की अशा पद्धतीने तो प्रयत्न करतोय, परंतु त्याची योग साधना पूर्ण होत नाही. काय तो उभयभ्रष्ट ब्रह्ममार्गी भुलून या, नाश फावे निराधार फुटलेल्या ढगापरी. मग त्याचं पुढे काय होतं? त्याचा पूर्ण नाश होतो का? पुढच्या जन्मात त्याचं काय होतं? आणि मग अर्जुन कृष्णाला हा प्रश्न विचारतो, माझा हा संशय हा कृष्णा, तूची फेडी मुळांतुनी, फेडील असा दुजा कोणी नदसेची तुझ्या विणा. हा जो प्रश्न प्रत्येक साधकाच्या किंवा प्रत्येक साधनेला लागणाऱ्या माणसाच्या जो मनात येतो, तोच प्रश्न अर्जुनाने विचारलाय आणि त्याचं भगवंतांनी उत्तर दिलेलं आहे. आणि भगवान म्हणतात की चांगलं कार्य केलेल्या, शुभ कार्य केलेल्या व्यक्तीचा कधीही विनाश होत नाही, त्याचं कधीही नुकसान होत नाही. तर असा साधना मार्गी जो कोणी आत्मा आहे, ज्याची साधना पूर्ण झाली नाही आणि त्याला समजा मृत्यू आला, तर असा हा योगभ्रष्ट आत्मा पुन्हा वैभवशाली गुणवान कुटुंबामध्ये जन्म घेतो आणि अत्यंत बुद्धिमान योगी व्यक्तींच्या कुलात जन्म घेतो. म्हणजे थोडक्यात त्याचं पुण्य त्याचं आहे ते साठून राहतं. त्या पुण्याच्या बळावर पुढचा जन्म त्याला चांगल्या किंवा ज्या ठिकाणी साधना अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल अशा कुटुंबामध्ये येतो. आणि मग त्या ठिकाणी जशी माणसं, आता समजा एखादा परीक्षेला बसतो, परीक्षेला बसण्यासाठी 3 चान्स असतात आणि 3 चान्स मध्ये तुम्हाला समजा आता 60% मार्क मिळाले आणि तुम्हाला पाहिजेत 80%, तर तुम्ही पुढच्या परीक्षेला बसू शकता आणि पुढच्या परीक्षेला बसून अधिक प्रयत्न करून 70% मिळू शकतात. पण 70% समजा नाही मिळाले तर तुमचे 60% काही कुठे जात नाहीत. तर अशा पद्धतीने आहे ते पुण्य कुठे फुकट जात नाही आणि प्रयत्न करून अधिक फेवरेबल सिच्युएशन मध्ये प्रयत्न करता येतात. आणि मग भगवंत सांगतात असा जन्म मिळाल्यानंतर परिपूर्ण सिद्धी प्राप्त करण्यासाठी तो पुन्हा प्रयत्न करतो आणि शेवटी अनेक जन्मांतराच्या अभ्यासानंतर सिद्धी संपादित केल्यावर त्याला परमलक्ष्याची प्राप्ती होते, त्याचं कर्मबंधन सुटतं, त्याचं जन्ममृत्यूचं चक्र सुटतं आणि तो मोक्षाप्रती जातो. म्हणून साधक योगी मनुष्य हा तपस्वी ज्ञानी आणि सकाम कर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत निष्काम कर्मयोगी हो, असं भगवंत सांगतात. आता हे जे ज्ञान आपण ह्या पद्धतीने घेतो आहोत की आपल्याला क्रियमाण कर्मात संयमाने वागायला पाहिजे, आपला हेतू जो आहे तो स्वार्थ न करता निस्वार्थ निष्काम ठेवला पाहिजे, आपल्या उपासना सुद्धा निष्काम राहिल्या पाहिजेत. हे सगळं जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान याचा उपयोग केला तर वर्तमानात शांती आणि चांगलं भविष्य मिळेल. म्हणून अशा पद्धतीचे जे उपाय आहेत ते आपण उपयोग केले तर आयुष्यातली जुळवणूक सोपी होईल. आणि शरीरशास्त्रात हे कसं करायचं ह्याची मांडणी आता थोडक्यात अशी आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे सिम्पॅथेटिक सिस्टीम जी फाईट अँड फाईट म्हणजे जेव्हा ताण प्रसंगामध्ये आपल्या शरीराची वर्कआउट होते ती आपल्या पूर्व स्वभावाप्रमाणे आणि आपल्या स्वभावाचे जे काही भयराग आहे त्याप्रमाणे ती सगळी पूर्वकर्माशी निगडीत आहे, म्हणजेच काही प्रमाणात प्रारब्धाशी निगडीत आहे. आणि अशा पद्धतीने त्याच्यावर बेस केलेली ही जी सिम्पॅथेटिक गती आहे शरीरात आपोआप चालणाऱ्या सिस्टीम मधली, ती इन्व्हॉलंटरी नर्वस सिस्टीमच्या जरी कक्षेत येत असली तरी स्वामीजी म्हणतात की एका अर्थाने ती व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरीची सरहद्द आहे. म्हणजे एकीकडे ती इनव्हॉलंटरी आहे हे खरं आहे, परंतु जे काही तुमचं प्रारब्ध आलेलं आहे त्या प्रारब्धाप्रमाणे ती आलेली आहे आणि म्हणून काही प्रमाणात ती तुम्हाला बदलणं शक्य आहे, कारण क्रियमान तुमच्या हातात आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ही व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरी सिस्टीमची सरहद्द आहे. आणि योगी नेमकं हेच करतात. वेगळ्या वेगळ्या योग पद्धतींनी किंवा योगबद्ध शिस्तबद्ध सरावामुळे योगी शारीरिक कार्यावर अधिक प्रभुत्व मिळवतो आणि जे सामान्यतः अनैच्छिक मानलं आहे त्याच्यावर ताबा मिळवतो. कारण ह्या शेवटी परत गोष्टी आहेत ना. आता आपण मागच्या वेळेला बघितलं की हार्ट रेट व्हेरिएबिलिटी म्हणजे काय, श्वास घेताना माणसाची शक्ती जास्त खर्च होते
आणि श्वास सोडताना ती कमी शक्ती खर्च होते. तर ही जी श्वासोश्वासाची प्रक्रिया आहे प्राणायामाद्वारे कंट्रोल केली किंवा वेगळ्या वेगळ्या काय म्हणतात त्या आध्यात्मिक ज्या सिस्टीम्स आहेत, वेगळ्या वेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीने कंट्रोल केली तर हळूहळू आपली पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आपल्या ताब्यात येते. आपला वेगळ नर्व जो आहे, जो टोन आहे, वेगळ टोन, तो इम्प्रूव्ह होऊ शकतो. आणि म्हणून ही जी व्हॉलेंटरी नर्वस सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपल्या सूचना जो योगी असतो तो किंवा कुठलाही ज्ञानी माणूस देऊ शकतो आणि त्या सूचनेप्रमाणे वागून हळूहळू आपल्या शरीरातल्या इनव्हॉलेंटरी सिस्टीमला ताबा मिळू शकतो आणि हळूहळू त्यांनी तर वर्तमानात मिळणारं त्याचं इच्छा स्वातंत्र्य आहे, क्रियमाणात जे मिळणारं त्याचं इच्छा स्वातंत्र्य आहे, तर ते वापरून आणि ह्या सगळ्या सिस्टीम्स वापरून त्यांनी तो आपली जी भय आहे किंवा भयक्षण आहे किंवा आपली जी भीती आहे, राग आहे, तो शांत करता येतो. आता आपल्याकडे सुद्धा हे करण्यासाठी श्वास हा माझा नावाचा प्राणायाम काढलेला आहे. त्या श्वास माझामध्ये आपल्याला ब्रीदिंग सांगितलेलं आहे, ते स्टमक ब्रीदिंग सांगितलेलं आहे आणि एक ठराविक रिदम मध्ये ब्रीदिंग सांगितलेलं आहे आणि आपली नॉर्मली 10-15 एवढं जर हे असतं एका मिनिटात श्वास असतात ते हळूहळू 5-6 पर्यंत केले. इथे हेच केलेलं आहे. पॅरासिम्पॅथिक सिस्टीम कंट्रोलमध्ये आणून वेगळ टोन इम्प्रूव्ह करण्यासाठी साधन आहे. आता हेच षटचक्र ध्यानाने पण साधू शकतो. आपण पाठाच्या शेवटी जे ध्यान करतो त्यांनी सुद्धा आपण ध्यान जर का मनापासून केलं तर हळूहळू आपलं शांत होतं. शांतता झाल्यानंतर ही पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम आणि वेगळ टोन इम्प्रूव्ह होतात. आणि हे स्वामीजींनी लिहिलेलं आहे, अथॉरिटीने लिहिलं आहे की स्वामीजी अत्यंत उच्च प्रकारचे योगी होते. स्वामीजी स्वतः योगी होते. स्वामीजींनी अनेक योग साधना केलेल्या होत्या आणि या संबंधी स्वामीजींनी त्यांच्या 93 सालच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर 93 मध्ये जे लेख लिहिले त्याच्यात एक लेख लिहिला होता. म्हणजे स्वतः ते योगी होते त्याच्या रेफरन्स मी सांगतोय की योग्याचा मृत्यू कसा दिसावा. स्वामीजींनी योग्याचा मृत्यू कसा दिसावा हा जो लेख लिहिला तो ह्या प्रकाश समाधी पुस्तकात सुद्धा आहे. प्रकाश समाधी पुस्तकाच्या पान 47 वर. आत्ता आपल्याला त्या लेखाबद्दल काही म्हणायचं नाही कारण लेख खूपच महत्वाचा आहे आणि त्याच्यात बऱ्याच गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत, पण आपण तो कधीही वाचा. परंतु आज आपल्याला एवढंच म्हणायचं की स्वामी स्वतः योगी होते. त्यांनी खूप योगातल्या उच्च साधना केल्या होत्या, परंतु आपल्याला सोप्या साधना कशा मिळतात, कशा देता येतील हे त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आता हा झाला योग्यांचा पर्याय आणि याच्या विरुद्ध स्वामीजी म्हणतात अयोग्यांचा पर्याय म्हणजे चूक करणाऱ्यांचा पर्याय. दुसरा पर्याय वाईट निर्णयाचा आहे. म्हणजे एक निर्णय म्हणजे तुम्ही या पद्धतीने साधना करा, या पद्धतीने वागा, या पद्धतीने आयुष्य सुधारा, किंवा दुर्दैवी दुःखी दुर्दैवाने सगळ्या चुका करत करत त्याच मार्गाने परत पुढे जा. हा जो दुसरा पर्याय आहे अयोग्याचा पर्याय किंवा चुका करण्याचा पर्याय हा सर्वसामान्य माणूस वापरत असतो. तो त्याची जी काही सुखाची जी घोडदौड चाललेली असते आणि अनेक ही गोष्ट प्राप्त झाली की ती त्याच्यानंतर ती अशी कधी संपत नाही आणि अशा पद्धतीने तो आपली सिम्पॅथेटिक सिस्टीम जी आहे ती अधिक ही करतो आणि त्या पद्धतीने ती पुढे सुद्धा तसंच चालू राहतं. म्हणून सामान्य माणूस ज्ञानी झाला, तत्पर झाला तर त्याला आपली चूक सुधारण्याची संधी असते. हे साधनेचं फळ आहे आणि ही साधना आपल्याला या ठिकाणी आपण बघतोय. हा सगळा भाग खूप महत्वाचा आहे. आता स्वभाव आपण म्हणतो की माझा स्वभाव भित्र आहे किंवा माझा स्वभाव रागीट आहे, पण हे रागीट स्वभाव हे सुद्धा आपल्या प्रत्येक पेशीमध्ये स्वभाव भिनलेला असतो आणि साधनेने या पेशींच्या छटा सुद्धा आपण बदलू शकतात. आपल्या स्वभावाचा अंदाजाला आपण रोज आलेख अहवाल भरतो. भरताना आपण जर का आपला भय स्वभाव जास्त आहे असं म्हणतात त्याला किंवा तर त्याच्यावर उपाय पण दिलेले आहेत, साधनेचे उपाय आहेत आणि हळूहळू आपण जर का त्या पद्धतीने आपलं आत्मपरीक्षण करत राहिलो आणि साधनेच्या रस्त्यावर चालत राहिलो तर हळूहळू आपल्या पेशींचा स्वभाव सुद्धा बदलू शकतो.
आणि ह्याच्यावरचं खूप डिटेल डिस्कशन माइंड पॉवर आणि व्हॉट माइंड्सच्या वेगळ्या वेगळ्या प्रकरणात दिलेलं आहे. अर्थात ते आता आपल्याला बघणार नाही, परंतु आपण पेशी विज्ञानाचा सुद्धा भाग ह्या पाठमालेत बघितलेला आहे. ते पूर्वीच्या पाठामध्ये तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने जरी आपला स्वभाव आपल्या कणाकणात जरी असतो आणि तो भिनलेला असतो, तरी तो सुद्धा प्रयत्नाने बदलता येतो. थोडक्यात पेशींच्या डोक्यावर दोष लादून मोकळे होण्यासाठी किंवा आपल्या नशिबावर दोष लादून मोकळे होण्यापेक्षा आपण प्रयत्न करणं महत्वाचं आहे. अशाच पद्धतीने वेगळे टोन आपल्याला सुधारता येईल, जे योगी त्यांच्या तपाने साधनेने साधतात. आपल्याला योगींच्या इतकं तप नाही करायचं, परंतु ही जी काही थोडीशी साधना सांगितलेली आहे ती करता येईल. जेव्हा जेव्हा एखादं वाईट कर्म करण्याची बुद्धी आपल्याला पूर्वकर्माने येईल, मनात येईल, उद्भवेल, तेव्हा आपण ह्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग करून विवेकाने त्याला शांत कर्म सूचना देऊ शकतो. आणि हे करायचं असताना हे सगळं आपली विचारांची एकाग्रता स्पायनल कॉर्ड पासून सेरेब्रल हेमिस्फिअरच्या भागात ऊर्ध्वगामी होते, जे आपण आपल्या ह्या षटचक्र ध्यानात करत असतो. खालून वर ती शक्तीची प्रवाह येत असतो आणि ह्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या चक्रावर एकाग्रता करून वेगळ्या वेगळ्या शारीरिक प्रणाली आपल्याला कंट्रोलमध्ये आणता येतात. म्हणून मनाला वळवण्यासाठी शरीर संवाद किंवा बुद्धियोग हा खूप उपयुक्त. आणि त्यासाठी आपण चक्रावर साधना करतो, वेगळ्या वेगळ्या चक्रांच्यावर साधना करत असतो आणि त्या प्रत्येक चक्राचं महत्व आणि त्या साधनेचा उपयोग आणि कुठली गोष्ट आपल्याला ताब्यात आणण्यासाठी काय करायला पाहिजे हे आपण वेगळ्या वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आतापर्यंत बघितलेलं आहे. आणि आत्ता आपण सध्या हे बघतोय की बुद्धी योगासाठी आपल्याला आपलं जे कंठातलं जे चक्र आहे त्या चक्रावर साधना करणं आणि तिथपर्यंत आपली साधनाची प्रगती करणं हे सुचवलेलं आहे. तर ह्या पद्धतीने ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण समजून घेतो. शरीराशी संवाद करण्याची जी आपण ही पद्धत आहे खूप चांगली आहे. एकीकडे ते बुद्धिनिष्ठ आहे, एकीकडे शरीर आणि मन ह्याचा समन्वय साधणारी आहे, एकीकडे आपल्या शरीरातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जो इम्बॅलन्स निर्माण होतो वेगळ्या वेगळ्या तो बॅलन्स करणारी आहे. आणि हे सगळं आपण आतापर्यंत समजून घेतलं, हे समजून घेतलं पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे, त्याचा फायदा आपण अनुभवला पाहिजे आणि मग हे सगळं आपल्याला दुसऱ्याला पण नीट पद्धतीने सांगता आलं पाहिजे. थोडक्यात बुद्धीचं समाधान करून मनाला वळवणं हा एक मुख्य मुद्दा आहे आणि तो मुद्दा आपण जर का आपल्या पद्धतीने समजून घेतला तर तो आपल्याला इतरांनाही नीट सांगता येईल. आता बुद्धीनी मन वळवण्याची ही जी पद्धत आहे या योगशास्त्रातली किंवा षटचक्रातली ती जी आहे, तिथे ह्या वेळेला आपण विशुद्ध चक्रावर साधना करायची आहे हे बघितलेलं आहे. मागच्या काही पाठामध्ये विशुद्ध चक्रच का, विशुद्ध चक्राचं काय महत्व आहे, विशुद्ध चक्रावर साधना केल्यानंतर शरीरातले कुठले जे काही कार्य आहेत ती सुधारतील हे सगळं आपण बघितलेलं आहे. आणि आता हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला अजून काही कुणाची मदत लागू शकते, कारण हा योगशास्त्राचा अभ्यास हा आपल्याला स्वतःहून करता येईल, पण प्रत्येकालाच करता येईल असं नाही. काही लोकांच्या मर्यादा असतील, काही लोकांना. आता त्याच्यासाठी काय करायचं ते स्वामीजी सांगतात की ही साधना करताना जर का आणखीन अधिक अभ्यास केलेल्या ह्या क्षेत्रातल्या तज्ज्ञाची गरज वाटली तर ती अवश्य घ्यावी. विशिष्ट परिस्थितीत जर का योग्य असेल तर ब्रह्मरंध्र स्पर्शाने मदत होऊ शकते. ब्रह्मरंध्र ह्याचा अर्थ पाठीच्या कण्याचा एक विशिष्ट भाग आहे, त्या ठिकाणी ज्ञानी मनुष्य, योगी मनुष्य तुम्हाला स्पर्श करून तुम्हाला शक्ती देऊ शकतो. याला शक्तिपात असं पण म्हणतात मला. परंतु ही हवी आहे का नको हे ज्यानी ज्यानी ठरवायचं. आणि असा माणूस भेटला पाहिजे, प्रत्येकाला भेटला तर तो योग्य असला पाहिजे. आणि स्वामीजी तेच सांगतात आपल्याला, तुम्हाला एखादा माणूस भेटेल पण तो योग्य आहे का नाही हे तुम्ही त्याचं समजावून घेतलं पाहिजे. बऱ्याच ह्या क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या गोंदगिरी पण चालू असतात. म्हणून स्वामीजी म्हणतात तुम्हाला अनितीकडे नेणारा, लाचार करणारा कोणी असेल तर त्याला दूर ठेवा. स्वामीजी म्हणतात गुरु म्हणजे मोठ्या ज्ञानामुळे तुम्हाला तुमचा लहानपणा सहज कळतो. म्हणजे गुरूंचं ज्ञान मोठं असतं आणि त्यांच्या सान्निध्यात आल्यानंतर किंवा त्यांच्या शिकवणीत आपण आल्यानंतर
आपल्याला आपला लहानपणा कळतो आणि आपला लहानपणा करणं ही सुद्धा खूप महत्वाची आहे आणि त्यांनीच अहंकार कमी होण्याची शक्यता असते. पण हा गुरु जो आहे तो तुमच्या दृष्टीने मोठा असू शकेल, पण त्यांनी स्वतःला असं मोठं म्हणू नये. आणि असं जर का असेल तर तो गुरु करणार योग्य आहे का नाही हा आपण विचार करावा. स्वामीजी म्हणतात माझा विरोध गुरुपणाला नाही, पण ज्ञानाचा मोठेपणा लक्षात घेऊन प्रत्येकाची नम्रता वाढली पाहिजे आणि गुरुमध्ये अशा प्रकारची नम्रता पाहिजे, कुठल्याही प्रकारचा अहंकार नको. आणि हे एकदा तपासून घेतलं की बाकी पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. आणि म्हणून स्वामीजींनी ह्या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगितलेलं आहे की अशा ह्या सगळ्या साधनेमध्ये एखाद्याला, सगळ्यांनाच वाटेल असं नाही, एखाद्याला वाटू शकतं की मला कुणाची तरी आवश्यकता आहे, तर मदतीची आवश्यकता आहे, तर ह्या मदतीची आवश्यकता आपण जरूर घ्यावी, परंतु योग्य माणसाकडून घ्यावी. आता पुढचे दोन जे भाग आहेत, म्हणजे आता हा भाग आता पण हा प्रबंध 9वा प्रबंध इथे संपत आलेला आहे. पुढच्या 2 प्रबंधामध्ये दुरून शक्ती देण्याची अनेक उदाहरणं सांगितलेली आहेत. आता हे ब्रह्मरंध्र स्पर्श ही एक प्रकारची दुरून शक्ती देण्यासारखं आहे. डोक्यावर हात ठेवणं हे सुद्धा एक प्रकारचं दुरून शक्ती देण्यासारखं आहे. किंवा आशीर्वाद, तथास्तु म्हणणं, अशा पद्धतीने अनेक पद्धतीने आपल्याला ज्ञानी माणसाकडून, गुरु माणसाकडून शक्ती घेता येते. तर हे दुरून शक्ती देण्याची अनेक उदाहरणं आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अनेक पद्धतीने ही दुरून शक्ती देता येते आणि हे बुद्धिवादी पद्धतीने स्वामीजींनी मांडलेलं आहे. त्यामुळे प्रयत्नवादी माणसासाठी खर्च करण्याचा, म्हणजे जो कोणी गरजू आहे त्या गरजू माणसाला मदत करण्याचा ज्यांनी संकल्प केलेला आहे आणि तो निस्वार्थी आहे आणि तो स्वतःला फार म्हणजे काय अहंकारी नाही, तो स्वतःला तो मोठा समजत नाही, अशा कोणाकडूनही तुम्ही शक्ती मिळू शकता. आणि हे सांगून झाल्यानंतर स्वामीजी म्हणतात की आम्ही तत्व पुढे मांडतो आणि अशी शक्ती निस्वार्थपणे शक्तीही देऊ शकतो, पण ती आमच्याकडूनच घेतली पाहिजे असं मुळीच बंधन नाही. तसंच आम्ही निस्वार्थपणे द्यायला तयार असतो, याचा अर्थ घेणाऱ्याने ती त्यागपथ्याशिवाय वापरावी असंही आम्हाला अभिप्रेत नसते. म्हणजे असं की जो शक्ती मिळवतो त्यांनी पैशाने नव्हे तरी अन्य श्रम तऱ्हेने त्यागाचं पथ्य पाळायला हवं. आता हे पुस्तक लिहिलं त्यावेळेला स्वामीजी देहात होते, परंतु आता जरी स्वामीजी देहात नसले तरी स्वामीजींची शक्ती उपलब्ध आहे आणि स्वामीजींनीच सांगितलेलं आहे की माझी शक्ती मी महाशून्य बिंदूमध्ये ठेवलेली आहे आणि तुम्ही केलेल्या कामाच्या प्रमाणात तुम्हाला ती शक्ती तिथे उपलब्ध आहे. आणि स्वामीजी म्हणतात की मुद्दा अगदी साधा आहे. जर तुम्ही एखाद्या निस्वार्थ केंद्राकडून, आता मनशक्तीचं उदाहरण घेतलं तर मनशक्ती केंद्र हे निस्वार्थ केंद्र आहे, तर तुम्ही एखाद्या निस्वार्थ केंद्राकडून शक्ती घेऊ पाहता आणि ह्या सर्वाचा अर्थ की निस्वार्थ चांगला असं समजता, तर थोडासा निस्वार्थ तुम्ही पण का बाळगत नाही? आपणही निस्वार्थ करायला पाहिजे. निस्वार्थाच्या आपल्या ज्या काही त्यागामध्ये हळूहळू वाढ करत राहिलं पाहिजे. सत्कृत्य हे साऱ्या धर्माचं सार आहे आणि विज्ञानामध्ये सुद्धा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा समता ह्याचं सार सांगितलेलं आहे. आणि अशा पद्धतीने दुरून शक्ती देण्याचे अनुभव पूर्व काळामध्ये अनेकांना आलेले आहेत. आणि मग स्वामीजी एका अमेरिकन लेखिकेचा उल्लेख करतात या पुस्तकामध्ये. डॉक्टर हेलेन वॅम्बेज यांचा उल्लेख आहे. त्यांच्या प्रयोगात त्या कुंडलिनी योगातील काही स्थान प्रक्रिया वापरतात. कुंडलिनी योगाचा त्यांचा रितसर अभ्यास नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे, पण त्या पद्धतीचा त्यांना उपयोग तर होतो म्हणून त्या कुंडलिनी शक्ती वापरतात. म्हणजे स्वामीजी म्हणतात की आपल्याकडे अनेक लोक शंका घेतात, पण ज्यांचा कुंडलिनी योगावर विश्वास नाही असा श्रेष्ठ अभ्यासक, आता ह्या ज्या डॉक्टर हेलेन वेम्बेज आहेत ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत, आणखीन वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आहे, म्हणजे त्यावेळेला होतं असा श्रेष्ठ अभ्यासक त्यांचा उपयोग करतो आणि त्याला फायदा होतो सुद्धा. आणि म्हणून ह्या आत्तापर्यंतचा बुद्धियोगाबद्दल सगळं विवेचन झाल्यानंतर पुढे बुद्धिवादाने लिहिताना आणि बुद्धियोगाबद्दल लिहिताना अशा शक्ती दुरून येण्याबद्दलही विवेचन केलं पाहिजे. आणि स्वामीजी आता पुढच्या भागात ते विवेचन करणार आहेत आणि इथे आपला
हा प्रबंध 9 पूर्ण होतो. आणि शक्ती दुरून येण्याबद्दलचं विवेचन जे प्रबंध 10 मध्ये आहे त्यातला काय विषय आहेत तेवढेच आज आपण बघूया आणि मग आपल्या आपल्या ध्यानाकडे जाऊया. ह्याच्यामध्ये हा प्रबंध वाचता वाचता तुम्हाला खूप गोंधळ निर्माण होईल जर का आपण व्यवस्थित नाही वाचलं तर. परंतु मुख्य विषय आहे की शक्ती दुरून देता येते आणि ती कशा पद्धतीने देता येते तर एक सताट पद्धतीने सांगितलेलं आहे. व्यक्तीच्या अनुच्चारित विचारांचा परिणाम घोड्यासारख्या प्राण्यावर सुद्धा होऊ शकतो. सूक्ष्म विचाराचा परिणाम अगदी दूरच्या माणसावरही घडू शकतो. हे मी आता फक्त शीर्षक वाचतोय आणि ह्याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या पाठात बघूया. एक म्हणजे व्यक्तीने उच्चारलेले नाहीत विचार, परंतु त्या न उच्चारलेल्या विचारांचा परिणाम सुद्धा एखाद्या प्राण्यावर होऊ शकतो. सूक्ष्म विचाराचा परिणाम दूरच्या माणसावरही घडू शकतो, समोर नाही खूप लांब आहे तरी सुद्धा घडू शकतो. मनाने शक्ती निर्मिती व बाह्य वस्तू संकल्प म्हणजे विचार चेतनाचा मनाच्या विचार चेतनाचा परिणाम बाह्य वस्तूवर होतो, त्याने शक्ती निर्माण होते. एक मन दुसऱ्या मनापर्यंत जाऊन दुरून परिणाम घडवते. आपले विचार दुरून एकमेकांना कळवता येतात. नंतर शक्ती कशी जाते, मन ते वस्तू, मन ते मन, वस्तू ते मन, एक मन ते अनेक मन आणि मन वस्तू, मन वस्तू, मन समुदाय, अशा अनेक पद्धतीने शक्तीची संक्रमण करता येतात. आणि त्या शक्तीच्या संक्रमणाचा जो चर्चा आहे की जे आता ज्याचं सुतोवाच या आपल्या पाठामध्ये पहिल्या शेवटच्या पाठाच्या या 9व्या प्रबंधाच्या शेवटच्या भागामध्ये आपण आता बघितलं की योग्य पद्धतीने अशा पद्धतीने आपल्याला जर शक्ती उपलब्ध असेल तर ती आपल्याला घ्यायला हरकत नाही अनेक प्रकारच्या काळज्या घेऊन. आणि ती कशा पद्धतीने जाते ह्याचं टेक्निक जे आहे किंवा ह्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती पुढच्या भागामध्ये दिलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपण थांबूयाच आणि ध्यानाकडे जाऊया. सगळ्यांनी ताठ बसा. पाठी जागणं शक्य असेल तर ताठ ठेवा. मन शांत ठेवा. आतापर्यंत जे आपण ऐकलं त्याच्यावर विचार करा आणि ह्या ठिकाणी आपण आपल्या ध्यानाला सुरुवात करूया. ध्यानाला मी सुरुवात करतो आणि नंतर मग इमेज शेअर करतो. ही प्रश्नोत्तर मनातच ठेव आणि तुझ्या शरीरातल्या खालच्या भागांपासून सुरुवात कर. मांडी घालून बसला आहेसच तर कमरेच्या मागच्या भागापासून मेंदूपर्यंतचा भाग निवडूयात. तोच महत्वाचा आहे. हे जीवा, तू तुझ्या जाणीवेचा प्रचंड साठा पाठकण्याच्या खालच्या टोकाला करून ठेवला आहेस. तेथे कितीतरी वाटांनी तुझी शक्ती येते आणि जाते. शरीरातल्या या मागच्या पहिल्या चक्राचं नाव आहे मूलाधार चक्र. हा चौक महत्वाचा आहे. स्वच्छतेची केंद्र इथंच आहे. जीव निर्माण करण्याची हत्यारं इथंच आहेत. हे प्रथम शुद्ध करायला हवं. जा, या चौकामधून नसानसांच्या वाटांनी समतेचा, ओजाचा, शक्तीचा संदेश पोहोचव. पहा पहा, अगदी तळातून एक सूक्ष्म ओज वर वर येत आहे. किती तेज त्याचं, केवढी दीप्ती, रंग सांगता येणार नाही. तरीही सर्व बाजूंनी लखलखत तेज, बिंदूत साठवलेलं ब्रह्मांड वर वर येत आहे. पण तुझं ध्यान बिंदूवरच राहू दे. बाकीचं काम तेजाच्या उलट्या धारा आपोआप करतील. या चौकात तू यशस्वी झालास. सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ज्यानं तुझ्या जीवनाला स्वच्छता दिली, मूळचं तेज राखायला जागा दिली, तो मूळचा चौक म्हणजे स्वाधिष्ठान चक्र.
ते तू ओलांडत आहेस. तेथे पुन्हा प्रश्न विचार. उत्तर येईल तेज 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 तेज. तुझ्या आवडत्या दुसऱ्या जीवाच्या मिलनाचं हे शक्ती केंद्र आहे. दुसऱ्यावर अवलंबून असणारा वैवाहिक आनंद तू पत्करलेला आहेस, तर त्याचं उत्कृष्टत्व इथं जागृत होईल. यापुढे तुझं तेज, तुझी शक्ती आता स्वाधिष्ठान चक्रात पोहोचली आहे. स्व अधिष्ठान, माझं अधिष्ठान असं तू म्हणावंस असं हे स्थान आहे. तुझ्या मुलाबाळांचं प्रेरणास्थान आहे. तसंच दुसऱ्या दृष्टीनं तू जेथून निर्माण झालास त्या स्थानाचं प्रतीक आहे हे. इथं फुललेल्या स्फुल्लिंगानं ते प्रतीक अधिक तेजस्वी, शक्तिवान, धैर्यवान, वीर्यवान बनेल. शरीरातल्या समतेप्रमाणे दुसऱ्या शरीराशी समबंध राखील. अखेरच्या समतोल वाटचालीचा हा एक आवश्यक उच्च समभोग तू तटस्थपणाने पाहिलास. याचा उपयोग तुला नंतर होईल. तुझ्या कुटुंबाचं, संकुल मानवतेचं त्यातून कल्याण होईल. कर्तव्यपूर्तीच्या उद्गारांनी तू हा चौक ओलांडतो आहेस. वीर्य रसांचा कुंभ येथे निर्माण होत असला तरी त्यासाठी लागणारं अन्न नाभी केंद्राच्या पुढच्या चौकातून येणार आहे. तिकडे तू नंतर लक्ष देणार आहेस. तूर्त तुझ्या शरीर शुद्धीची ही सगळी क्रिया चांगली करण्यासाठी खालून वर येत असलेली सूक्ष्म शक्ती वर वर यायला हवी. ती इथंच आहे. तू द्रष्टा होऊन ती पाहतो आहेस. मूलाधार चौकातून स्वाधिष्ठान चक्रात पोहोचलेली ही शक्ती तू द्रष्टा होऊन पाहतो आहेस. या मागोमाग कौलात वर चढलेली ती शक्ती पहा. ती खालून वर आलेली सूक्ष्म बिंदू शक्ती, निराकार, तेजपुंज, वेगवान, वेलाशून्य, सूक्ष्म प्राय पण तरीही पर्वतप्राय. तुझ्या शक्तीचं आश्चर्य तिसऱ्या चौकात पोहोचला आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तिसरा चौक किती भव्य आणि महत्वाचा. नाभी केंद्रात, मणिपूर केंद्रात जसा दुसरा मेंदूच अवतरलेला आहे. पोटातले निरनिराळे अन्नरस, रसशक्ती याचं रूपांतर करण्याचं विलक्षण काम इथं चहूवाटाने होत आहे. याची शुद्धी तू एकाग्रतेने करतो आहेस. या सर्व कार्याला तू नम्र नमस्कार कर. त्याची चौकशी ओहम न करणार आहेसच. तुझ्या सर्व अन्नाचं सुरेख शक्तीत रूपांतर करणारे हे तुझे पेशी सहकारी आहेत. त्यांना दिवसभर शांतीने वागव. संतापाचे लोट तू आज पोटात सोडणार नाहीस. त्यामुळे तुझं अन्न शुद्धच राहील. अशी तुझी बुद्धी शुद्ध राहो. याही चौकात तू यशस्वी झाला आहेस.
तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. चौथ्या चौकात गतिशून्य गती तू अनुभवणार आहेस. केवढं आश्चर्य आहे. तिसऱ्या चौकात अन्न तयार होण्यासाठी जी गती लागली ती वाढण्याचं कार्य या अनाहत चक्र चौकात चाललं आहे. तू ती शक्ती धसमुसळेपणाने वापरू नकोस. शांत प्रवाहीपणानं या चौकातून ती गती जाऊ दे. तुझ्या जीवनाचं चक्र अखंड चालवणाऱ्या या चौकात उभा राहून विचार, केवढी निरव शांतता, निस्तब्ध शांती, अगदी शांत शांत. खालपासून वर येणारं तेज तुझ्या या शांतीतच वरपर्यंत चढलं जात आहे. पहा, केवढा अपूर्व चमत्कार दिसतो आहे. डुलत डौलत येणारं ते तेज शक्तीनं ओतप्रोत भरलेलं आहे. केवळ तुझ्या एकाग्र शांतीनं पाहण्याचं भाग्य तुला येत आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. पाचव्या चौकापर्यंत तू मजल मारलीस. या चौकाचं नाव विशुद्ध चक्र चौक आहे. वरून शुद्ध श्वासाची गतिशक्ती हृदयाकडे याच भागातून जाते. तर दुसऱ्या बाजूनं या कंठातच शब्द फुटतात. पण या क्षणाला शब्दाचा उपयोग काय? मनातल्या मनात सुद्धा शब्द उच्चारू नकोस. या स्थानचक्राला निशब्द शांती मिळू दे. त्यानंच शक्ती प्रवाह शांत होईल, तेजोमय राहील. द्रष्टा हो, बोलू नकोस. आता फार वरच्या अवस्थेला जातो आहेस. शक्ती वर वर येते आहे. ॐ तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सहाव्या आणि अखेरच्या केंद्रामध्ये शक्ती वर आलेली आहे. या केंद्राचं नाव आहे आज्ञाचक्र. अरे जीवा, इथूनच तुझ्या आज्ञा सुटत होत्या. पाहण्याच्या, ऐकण्याच्या आणि तुझ्या सगळ्या आज्ञा वल्गना इथूनच सुटत होत्या. जरुरीपेक्षा जास्त संकल्प करण्याचं स्थळ इथंच होतं. याच पेशींच्या साह्याने तू सगळ्या महत्वाकांक्षेच्या पाठीमागे सगळी शक्ती उधळत होतास. ठीक आहे, तुझ्या महत्वाकांक्षा पुऱ्या होण्यासाठी शक्ती राखशील का नाही? उत्तम उन्नतीसाठी काही काळ शांती पाहिजे. ती तुला इथल्या पेशींशी समजूत करूनच साधेल. तर मनानं सुद्धा पाहायचं थांबव. अगदी पूर्ण पूर्ण पूर्ण. आता पूर्ण कल्पना शून्य हो. शांत हो. शांत शांत शांत.
याच स्थितीमध्ये आपण आत्मचिंतन प्रार्थना करूया. माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून मी माझे स्वतःचे खरे कल्याण करून घेण्याचा निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व मी आजवर जसा वागलो तसे बनले आहे. यापुढील माझ्या प्रेरणा चांगल्या राखण्याचा मी निश्चय करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवांबद्दल इतरांना दोष देण्याऐवजी मी आत्मचिंतन करीन. खोटे समाधान घेण्यापेक्षा धैर्याने आणि सद्बुद्धीने काम करीन. त्यामुळे मला यश मिळेल, शांती मिळेल आणि ती टिकेल. ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे त्या प्रमाणात ती शांती मला आताही मिळत आहे. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. सर्वांना धन्यवाद. हरिओम. 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 त्याला लॉग आउट करूया हो. परत पुन्हा पुढच्या बुधवारी. हरिओम.